तर वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल मित्रांनो। जर तुमचा मराठीचा पेपर उद्या असेल म्हणजे 24 तारखेचा जो तुमचा मराठीचा पेपर होणार आहे त्यात जर काही प्रिपरेशन झाले नसेल तर काही घाबरायची आवश्यकता नाही आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पॅसेजमधून उत्तरे कशी सापडायची ट्रिक घेऊन आलेलो आहोत आणि ही ट्रिक नंबर 1 ट्रिक होणार आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10 सेकंदात आपण पॅसेजमधून उत्तरे कशी सापडायची हे पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत मित्रांनो। जसे की आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला जी की प्रश्न वाचून घ्यायचा आहे नीटपणे। तर नीटपणे आपण प्रश्न वाचला जसं की इथं बघू शकता उत्तरात आलेले नदीचे नाव। तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला नीट प्रश्न वाचून घ्यायचा आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला त्या प्रश्नात नेमकं काय विचारलं आहे पाहायचं आहे। जसे की इथं नदीचे नाव विचारले आहेत मित्रांनो, तर आपल्याला सरळ पॅसेजमध्ये जायचं आहे इथून। जसे की इथं बघू शकता आणि नदी हा शब्द सापडायचा आहे। तर इथं बघूया स्टार्टिंग पासून इथं नदी काठच्या इथं नाव नाही दिलेलं आहे। तर दुसऱ्या अजून बघूया, तर इथे आपण बघू शकता नदीच्या, कृष्णा नदीच्या। तर इथे अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने सापडू शकता मित्रांनो उत्तर। तर हेच नाही तर अजून आपण प्रश्न सोडून बघूया। तर इथे बघू शकता आपण दुसरा प्रश्न आपण सापडून बघूया त्या ट्रिकने। पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला नीट प्रश्न वाचून घ्यायचा आहे, बाळाची आई करत असलेला उद्योग। तर यामध्ये काय विचारलं आहे, उद्योग विचारला आहे। तर आपल्याला हा उद्योग जसा तसा शब्द पॅसेजमध्ये सापडायचा आहे। तर पॅसेजमध्ये आपण उद्योग हा शब्द सापडूया। तर इथे आपण बघू शकता जे की उद्योग हा शब्द इथे दिलेला आहे। तर कशाचा उद्योग होता मित्रांनो, जो की मासे पकडण्याचा। तर अशा प्रकारे आपण जसे की आपल्याला तो शब्द सापडला, एक तर त्या राईट साईडला असेल एक तर लेफ्ट साईडला असेल मित्रांनो। तर आपल्याला चांगल्या प्रकारे सापडून घ्यायचे आहे आणि जिथे फुल स्टॉप असेल तिथपर्यंत आपल्याला उत्तर लिहायचं आहे। जसे की इथं मासे पकडण्याचा उद्योग होता, तर हे वाले याचा आन्सर होऊन जाईल मित्रांनो। अशा प्रकारे आपण सापडू शकता। तर अजून पुढचा प्रश्न सापडून बघूया। तर इथे बघू शकता आपण जसे की कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळालेल्या वस्तू। तर इथे प्रश्नात काय विचारलं आहे नेमकं, कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने कोणत्या वस्तू मिळालेल्या, सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू। तर आपल्याला सन्मान हा शब्द सापडायचा आहे। तर आपण इथे बघू शकता इथेच आहे, सन्मानाने शाल व श्रीफळ यांना मिळत होती। तर सन्मान हा शब्द याच्या एक तर लेफ्ट साईडला असेल एक तर राईट साईडला असेल। तर इथे बघू शकता आपण इथे शाल व श्रीफळ हा शब्द दिलेला आहे, म्हणजे इथे एक शाल येईल आणि एकाच्या श्रीफळ येईल। आणि हो मित्रांनो, एक पेपर प्रेझेंटेशन टिप्स सांगणार आहोत, कारण की हे जे अशा प्रकारे जर आला आपल्याला तर ही ॲक्टिव्हिटी अशाच प्रकारे आपल्याला ड्रॉ करायची आहे। इथे बॉक्स टाईप असे काढायचे नाही आहे, कारण की जशी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली जाईल त्याच प्रकारे आपल्याला सोडवायची आहे। तर ही एक आपल्याला मिस्टेक अवॉइड करायला हवी। अशा प्रकारे आपण सो मच जे की आहे मित्रांनो ते आपल्याला स्वतः मनाने सॉल्व करायला लागेल, म्हणजे आपल्या मत व्यक्त करायला लागते। त्यामध्ये आपण जसे की आपण सोमत चालू करताना माझ्या मते, माझ्या मनाने अशा प्रकारचे चांगले कीवर्ड्स यूज केले तर आपल्याला नक्कीच एक्झामिनर चांगले मार्क देईल। तर अशा प्रकारे आपण सापडू शकता। अजून आपण सापडून बघूया हे ट्रिक काम करते का बघूया। तर इथं बघू शकता आपण 3 स्टेप आपल्या फॉलो करायच्या आहेत। पहिली स्टेप नीट प्रश्न वाचून घ्या, कोणते लिहा म्हणत आहे मित्रांनो, निरंजनचा सर्व खर्च करणारे। तर इथे आपण बघू शकता, तर अशा प्रकारे आपला प्रश्न नीट वाचला त्यामध्ये काय विचारलं आहे, खर्च करणारे कोण आहे। तर आपल्याला हा खर्च हा शब्द आपल्याला पॅराग्राफमध्ये सापडायचा आहे। तर आपण हा पॅराग्राफमध्ये सापडूया। तर खर्च हा शब्द आपल्याला पॅराग्राफमध्ये पाहायचा आहे मित्रांनो। तर इथं बघू शकता आपण पॅराग्राफमध्ये आपण जसं गेलो हा खर्च हा शब्द पाहायचा आहे। तर खर्च हा शब्द पहा मित्रांनो इथे दिलेला आहे। जसे की इथं त्यांच्या वया पुस्तकांचा खर्च भरसावळे गुरुजी करत होते। तर अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारचे उत्तर सापडू शकतो। आपल्याला एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे आणि तोच आपल्याला पॅराग्राफमध्ये पाहायचा आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक तर राईट साईडला त्याचे उत्तर असेल मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने ते सापडू शकता। तर अशा प्रकारे ही ट्रिक आपल्याला आजमून पाहायची आहे पेपरमध्ये। तर अशा प्रकारे आपण छान प्रकारे आपण हे पाहू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक